संपूर्ण यशोगाथा या प्लॉटची पाहणार आहे. 3 एकरचा प्लॉट आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण कोथिंबीर पेरणी करण्यात आली होती. जवळपास 3,11,000 रुपयाला प्लॉट विक्री करण्यात आला होता. आता हा सेकंड प्लॉट आहे. सध्याला पण या प्लॉटमधून 900 कॅरेट माल हार्वेस्ट झालेला आहे. तर सध्याला रेट पडून आहेत, पण व्यापाऱ्याने मालाची क्वालिटी असेल, साईज असेल, तरी पण 1.5 लाख रुपये या प्लॉटला लावलेले आहेत. आणि जवळजवळ आज बघू शकता तुम्ही प्लॉटमधून निम्म्याहून जास्त माल घेऊन गेलेला आहे. अजून 400-450 कॅरेट निघणार आहेत. तर संपूर्ण यशोगाथा खत, पाणी, फवारणी, मेहनत असेल की आपण जमीन पूर्व मशागतमध्ये काही काही केलेलं आहे, बियाणं असेल, या सर्व गोष्टी आपण शेतकऱ्याकडून ऐकून घेणार आहेत. नमस्ते भैया, नाव सांगा संपूर्ण. माझं नाव रोहित लालासाहेब पाटील, लातूर. हां लातूर. आता हे तुम्ही कोथिंबीरचं सेकंड प्लॉट आहे. बोलत बोलत म्हणलात की तुम्ही अजून तिसऱ्या वेळेस या जागेवरती कोथिंबीर करणार आहेत. हां लगेच करणार. तर आता मेन टार्गेट आहे की आपल्या शेतकऱ्यांना थोडक्यात म्हणजे यशोगाथा म्हणजे कशी, आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये कोथिंबीरचा प्लॉट सोयाबीन निघाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण पहिल्या आठवड्यात तुम्ही कोथिंबीरची पेरणी केली. मला सांगा आता जमिनीची मशागतमध्ये सोयाबीन निघाल्यानंतर काय केलं होतं तुम्ही? सोयाबीन निघाल्यानंतर मी लगेच रोटर केलं. रोटर केल्यानंतर सुपर खत मारला. रोटर केल्यानंतर सुपर खत 10 पोती सुपर खत मारला पूर्ण या 3 एकर प्लॉटला. 3 एकर मध्ये 10 पोती सुपर खत मारला. त्यानंतर नाही आधी सुपर खत टाकला आणि नंतर रोटर केलं. बर रोटर करून लगेच कोथिंबीरची पेरणी केली. रोटर टाकल्यानंतर डायरेक्ट कोथिंबीरची पेरणी केली. तर ह्याच्यामध्ये आता पेरणी जी आहे ते 2 ओळीतले अंतर, बियाणं किती टाकलो तुम्ही? 2 ओळीतलं अंतर 9 इंचाचं असतंय. आणि एकरी मी 40 किलो बी टाकतो. एकरी बियाणं आता सरासरी शेतकरी बांधून बरेच शेतकरी म्हणतात की 32-33 टाकत असतात. नाही पण लातूर धाराशिव भागातले शेतकरी ज्याला जास्तीत जास्त माल काढायला पाहिजे तर सरासरी कोणताही सीझन असेल तर 40 किलो एकरी बियाणं टाकत असतात. जर तुम्ही बघू शकता 40 किलो एकरी बियाणं टाकलेला असा फरक आपल्याला जाणवत असतो. म्हणजे माल जे असतो ना प्लॉटमध्ये एकदम पूर्ण गच्च भरलेला दिसतो. कुठं मोकळी एक सुद्धा जागा आपल्याला मोकळी दिसत नाही. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होता. आता कसं आहे, प्रॅक्टिकली करणारे शेतकरी आहेत आणि मुळात म्हणजे एकदाच कोथिंबीर शेती करतात असा विषय नाही. सातत्य असतो, संयम ठेवत असतात. कधी कधी लॉसमध्ये पण पैसा रिकव्हरी होत नाही. आणि मेन टार्गेट कसा असतो शेतकऱ्याचा, दिवाळीनंतरची कोथिंबीरची पेरणी जी असतात शक्यतो करून एखादी वेळेस रेट लागला तर विक्री करणे, अन्यथा बियाणे पण बनवू शकतात. बरोबर आहे? आता तुम्ही हे बघू शकतात. हा माल जे आहे ना कसं जमलेला आहे, एकदम कतरी पान. आणि याची काडी दाखवा तुम्ही खाल्ल्या बाजूची. हे बघू शकतात काडी असेल, मूळ असेल किंवा पानाचं साईज असेल किंवा अतिशय महत्त्वाचं म्हणजे एकदम देखणं आपल्याला दिसत आहे. तर थोडं पुढे चला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही फवारणी वगैरे किती केलं आहे तिथं? फवारण्या 2 किलो. कितव्या दिवशी खुरपणी केलं आहेत म्हणलं? 15व्या दिवशी, 15व्या ते 16व्या दिवशी. 15व्या ते 16व्या दिवशी बी खुरपणी केलेलं आहे. तर आता 3 एकरला खुरपणीचा खर्च किती आला होता तुम्हाला? 6,500 रुपये खुरपणीचा खर्च. 6,500 म्हणजे बरेचशे ठिकाणी आता गवतनुसार जसं तण येणार आहे त्या हिशोबाने असते. म्हणजे जास्त नसले की जास्त पैसे 10,000 रुपयेपर्यंत जाते. बरोबर आहे. जमिनीच्या हिशोबाने तिथपर्यंत 10,000 रुपयेपर्यंत जास्त लागले होते. 10,000 रुपये गावातल्याच वया होत्या. आता नंतर तण नव्हतं त्याच्यामुळे 6,500 रुपयाला 6,500 रुपयाला गुत्तच दिलं होतं आपण. आता बरेच शेतकरी आता या दिवसामध्ये कोथिंबीर पेरणी करत असतात सध्याला पण. आता या दिवसामध्ये आंबे पिकाला मोहर लागला तर बरेचसे बांधव म्हणतात किंवा कोथिंबीर पिवळी पडत असते. खरं आहे? बरोबर आहे तुमचं? बरोबर आहे, पण थंडीमुळे. आणि आता फवारणीमध्ये वगैरे आपण करू शकताय तसं कवर? एखादी फवारणी जास्त केल्यानंतर माल पिवळाच पडत नाही. वा, एक तुमचं म्हणायचा असा उद्देश आहे की रिस्क घेतलं तर पैसे बनायचे पण चान्सेस असतात. आता तुम्ही पाठीमागं मी तुमच्याशी कॉल केलं होतं, तुम्ही म्हणलो की बाबा बियाणं बनवणार आहेत. तर हे प्लॉट द्यायचा उद्देश का ठरला तुमचा? उद्देश म्हणजे परत एक बार माल येतोय, बी करता येते आणि माल थोडा जास्त दाट आहे. बरोबर. त्याच्यामुळे थोडं बी कमी होते दाट मालाला. बरोबर आहे. बरोबर देऊन टाकला. आणि अन्यथा समजा रमजान महिन्यामध्ये आता पेरणी केल्यानंतर रमजान महिन्यामध्ये कोथिंबीर काढायला येते, त्यावेळेस रामनवमी पण आहे वाटतं मला जवळ. रामनवमी पण आहे आणि थोडा ही सण राहते त्याच्यामुळे अजून मार्केट यायची शक्यता असते. शेतकरी मित्रांनो आता बघू शकतात घरचंच बियाणं होतं. आता जवळपास 3 एकर कोथिंबीर पेरणी केलेल्या आहेत. माल किती गेलेला आहे तो काल? 900 कॅरेट गेलेला आहे. 900 कॅरेट माल गेलेला आहे. एका कॅरेटचं वजन 10 किलोपासून 12 किलो. तर जवळजवळ अजून किती माल नाही गेली तुमची? 500 कॅरेट माल. 500 कॅरेट माल निघायची शक्यता आहे मित्रांनो. त्या आंब्याच्या झाडाकडून पण तुम्हाला थोडंसं माल दिसतंय. तर बघू शकतात आपण तिकडला पण माल पाहूयात. शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे की कोथिंबीर शेती जर तुम्ही पण करत असाल, खत असेल, फवारणी असेल किंवा बीज प्रक्रिया असेल, ह्या वेळोवेळी जाणं गरजेचं आहे. ते जर आपण वेळोवेळी जर केलं तर 100% शेतकऱ्यांना फायदा होत असतो. आता तुम्ही दरवर्षी कोथिंबीर शेती करतायत,
लॉस मध्ये पण कधी कधी दिवस तुम्ही पाहिलाच असेल. हा पाहिलं नाही, पण- लॉस मध्येच होतो. लॉस मध्येच होतं. म्हणजे ते निसर्गामुळे झालं, प्लॉट विकलो होतो पण पावसामुळे गेला प्लॉट. पावसामुळे आला होता, हा हा 80,000 विकलो होतो 1 एकर माल, बर. पण पावसामुळे नुकसान झालं त्याचं. पावसामुळे नुकसान झालं हा. होता. बर बर बर. आता इथून सध्याला आता तुम्ही तिसरं प्लॉट पण आज इथं पेरणी करणार आहेत मला वाटतं. प्लॉट हे पूर्ण हार्वेस्ट झाल्यानंतर हा तर आता तिसरं प्लॉटचं टार्गेट जे आहे, शेतकरी मित्रांनो, जसं ऊसाचं खोडवा व्यवस्थापन आपण करत असतो, म्हणत असतो की बाबा तिसऱ्या वेळेस ऊस उत्पादन येत नाही किंवा क्वालिटी भरत नाही. आता बरेच शेतकऱ्याचं खत पाणी फवारणी व्यवस्थापनावर असतो. तुमची जमीन किती पट योग्य आहे, तुम्ही जमिनीला काय काय देत आहेत. आता बोलत बोलत आमची चर्चा झाली की इथं आपण खतमध्ये 24-24-0 बीज प्रक्रिया पण PST म्हणून औषध आहे, त्या औषधाचे पण करणार आहेत. आणि आता इथून पुढे जसं तुमचं फेब्रुवारी महिन्यामध्ये बरेच शेतकरी पाणी नियोजनासाठी रेन पाईपचा वापर करतात. तर त्यानं जर पाणी दिलं म्हणजे नेहमी 7-8 पाणी लागतं त्याला. बरोबर. मार्च नंतर थोडे जास्त लागते त्यातून पाणी. दररोज थोडं एक 10-15 मिनिट जर पाणी दिलं तर कोथिंबीरचं म्हणजे एक कोथिंबीर वाढ होते, वाढ चांगली होते आणि मरत नाही कोथिंबीर. बरोबर. पाण्याचा खूप जास्त प्रभाव आहे. इथं बघू शकता शेतकरी बांधवांनो, इथं पण थोड्या प्रमाणामध्ये माल आहे. आता 400 पासून 500 कॅरेट निघायची दाट अपेक्षा आहे, कारण की 500 कॅरेट निघते आता. 500 कॅरेट निघणारच. निघणारच 500 कॅरेट. बघू शकतात असा माल पूर्ण प्लॉटमध्ये एकदम गच्च भरलेला आहे. काडी असेल किंवा खाल्लं फुटवा असेल किंवा ग्रोथ असेल, एकदम खूप छान जमलेला आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला पण असं सर्व डिटेल्स माहिती आपण वेळोवेळी देत जाऊ. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद बांधवांनो.